हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण अशा प्रकारे तिळगुळ वडी बनवणार आहोत. अगदी तिळगुळ वडी हा मकर संक्रांतीच्या सणाला खास करून बनवला जाणारा पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ. भाजलेले तीळ आणि गूळ यांचे सुंदर मिश्रण करून अशी चविष्ट खमंग वडी आज आपण बनवणार आहोत. चला तर बघूया. तर आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी. अगदी पाक वगैरे न करता, गूळ वितळायची गरज नाही, पाक करायची गरज नाही. बऱ्याच जणांना पाक करायला घाबरतात, फसतो पाक, कडक होतो. त्यामुळे अगदी पाक करायची गरज नाही आणि गूळ वितळायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला तिळाची वडी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं दाखवते. 1 वाटी तीळ घेतले, तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1.5 वाटी झालं ह्याचं प्रमाण. 1.5 वाटीच गूळ घेतलेला आहे, मी खिसून घेतलेला आहे गूळ. आणि इथं वेलची पावडर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे आपण. आणि मी इथे खोबरं थोडंसं खिसून भाजून ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगेल कधी वापरायचं ते. तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे अगदी भाजून घेणार आहोत, छान खरपूस अगदी. तर आता तुम्ही बघू शकता, हलके डाग पडेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. मी इथे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत, गावरान. याला टेस्ट छान असते. पॉलिश तीळ असतात त्याच्यापेक्षा या तिळांना चव छान असते. गावरान तीळ म्हणतात त्यांना. ते मी घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला छान खरपूस असे मस्त टम्म फुगतात आणि तडतड तडतड आवाज येतो, सुगंध छान सुटतो. तोपर्यंत आपण हे छान भाजून घेऊया. चला तर मंडळी, तुम्ही बघू शकता मी मस्त खरपूस तीळ भाजून घेतलेले आहेत. बघा कसे दिसतात आणि तडतड आवाज पण येतोय, तुम्ही बघू शकता. आता आपण हे सुद्धा काढून घेऊया. मंद गॅसवरच मी लो टू मीडियम वरच करून घेतलेले आहेत हे सुद्धा. तर आपण शेंगदाणे छान साल काढून ठेवलेले आहेत, ते आपण घालूया. आता आपण मिक्सरमध्ये करून घेणार आहोत. जाडसरच वाटायचे ते आपल्याला, खूपच अगदी फाईन करायचे नाही आपल्याला, थोडेसे जाडसरच हवे आपल्याला. आणि तीळही आपण त्यातच घालूया. 1 वाटी तीळ आपण गार करून ठेवले होते. आता हे आपण छान जाडसर पल्स मोडवर चालू बंद करून अगदी 1 ते 2 वेळाच घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपण कसं वाटून घेतलेलं आहे. खूप फाईन वाटलेलं नाहीये, असं साधारण वाटलेलं आहे. आता ह्यातच आपल्याला गूळही वाटून घ्यायचा आहे. तर गूळ आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून, आता हे आपलं थोडं ह्यातलं काढूया, गूळ घालूया आणि परत मग उरलेलं परत बारीक करून घेऊया. तर अर्ध तीळ आणि दाण्याचं मिश्रण आपण अर्धच घेतलेलं आहे, अर्ध इथे ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता खिसलेला गूळ घालूया आपण. तर हे असं आपण गूळ घालून असं वाटून घेतलेलं आहे. तसंच आता आपण हे सुद्धा वाटून घेऊया. आता हे उरलेलं सुद्धा आपण गूळ घालून करून घेतलेलं आहे. आता एका ह्याच्यात ताटात, त्याच ताटात काढून घेऊया. आता परत एकदा आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर. गॅस लो टू मीडियमच करायचा आहे. आणि आपण 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालून घेऊया. आणि त्यातच हे आपण मिक्सरला तीळ, शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण जे फिरून घेतलं होतं ते घालूया. आणि कंटिन्यू असं हलवायचं, खाली चिटकून द्यायचं नाही. लो टू मीडियमच गॅस हवा आहे आपल्याला. आपण असं करून घेतल्यावर गूळ कसा वितळला जाणार आणि हे तीळ गूळ
शेंगदाण्याचा असं छान गोळा तयार होणार. पाक करायची गरज नाही, काही नाही. फक्त खाली लागून नाही द्यायचं आणि असं सतत हलवत अगदी झटकीपट वडी तयार होती आणि खायला सुद्धा म्हणजे अगदी लहान मुलंही खाणार आणि वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा खाणार. कारण अगदी खूप कडक अशी होत नाही आणि मस्त अशी मस्त होटाने पण तुटणार अशी होणार. खुसखुशीत खमंग अशी मस्त तिळगुळाची वडी आज आपण करतोय. अगदी सोपी रेसिपी आहे, कोणाला पण अगदी सहज येणार. पाक करायची गरज नाही, गूळ वितळून घ्यायची गरज नाही, काही नाही. अशी आपण सुंदर वडी करतोय झटकीपट. असं आपण करून घेऊया. वेलची पावडरही त्यातच घालणार आहोत आपण. अर्धी वाटी घेतलेली आहे, अर्धा चमचा घेतलेला आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे मी. तुम्हाला जायफळ घालायचं तर जायफळ सुद्धा खिसून घालू शकता. गूळ म्हटलं की वेलची आणि जायफळ अगदी आलंच, सुंदर सुगंध येतो. असं करून घेऊया आता आपण. आता ह्यात आपण 1 चमचाच पाणी घालणार आहोत. पोहे खायचा 1 चमचा, कारण आपण गूळ जेव्हा वितळून घेतो तेव्हा सुद्धा एखादा चमचा पाणी घालतोच. आता सुद्धा 1 चमचा पाणी घालायचंय आणि परत एकदा छान तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे गुळाचं मिश्रण. असं चांगला गोळा करून घ्यायचा. गॅस लो टू मीडियमच आहे, तुम्ही बघू शकता. एखादा चमचाच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. बघू शकता तुम्ही. आता आपण गॅस बंद करू आणि एका ताटात काढून घेऊया. मी इथे ताटाला तूप ऑलरेडी लावून ठेवलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, मी हे खोबरं, सुकं खोबरं आहे ते थोडं भाजून ठेवलं होतं ते घालूया आपण ताटात. आणि तीळ सुद्धा मी भाजून ठेवले होते एखादा चमचा साईडला. आता ह्यामध्ये आपण जे मिश्रण कढईत गरम केलं होतं ते घेऊया ताटामध्ये ओतून. आता आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण ताटात एकसारखं प्रेस करूया गरम गरमच असताना. तुम्ही बघू शकता एकसारखं करून घेऊया आपण. अशी प्लेन वाटी असते त्याच्याने पण आपण असं एकसारखं फिरवू शकतो गरम असतानाच. असं करून घेतलेलं आहे आपण एकसारखं. चकाकी बघा किती छान आलेली आहे. आता ह्याच्यावर सुद्धा आपण खोबरं घालूया, सुकं खोबरं आणि थोडेसे तीळ आणि परत एकदा वाटीने प्रेस करूया आपण हे. आणि 2 ते 3 मिनिटं हे असंच ठेवूया. नंतर आपण कट करून घेऊया. आता खूप गरम आहे त्याच्यामुळे 2 ते 3 मिनिटं गार करून घेऊया आपण आणि मग कट करून घेऊया. आपण आता कट करून घेऊया.
तुम्हाला जसं शेप हवाय छोट्या मोठ्या त्यानुसार लाडू सुद्धा ह्याचे करू शकतो आपण. हे अशीच ट्रिक आहे, फक्त गोल गोल वळायचे. हे आपण ताटात घेतलेले आहे ते अगदी मस्त लाडू गरगरीत हाताला थोडंसं तूप लावून करू शकतो आपण. तर आपण तुम्ही बघू शकता कशा मस्त अशा चौकोन वड्या जवळून दाखवते मी करून घेतलेल्या आहे. आणि गूळ सुद्धा आपण चिक्कीचा वगैरे वापरलेला नाही, रेग्युलर गूळ वापरलेला आहे. पुरणपोळीला वापरतो तोच गूळ वापरलेला आहे आणि अशा मस्त झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक दाखवते हे करून. बघू शकता तुम्ही, मस्त झाल्यात. पण अजून गरमच आहे थोड्या, म्हणून आपण थोडं गार करून घेऊया आणि मग काढूया. तर आज आपण इथे अशा प्रकारे मस्त तिळगुळाची छान अशी खमंग खुसखुशीत पौष्टिक अशी वडी बनवलेली आहे. तिळामधील कॅल्शियम व आयर्न शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. गूळ उष्णता देतो, ऊर्जा देतो. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तिळगुळ वडी खूपच फायदेशीर आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या संदेशासोबत ही दिली जाते. आणि आपण जे संक्रांतीचं हळदी कुंकू करतो त्यालाही अगदी परफेक्ट आहे ही वडी. झटपट होते, काहीच म्हणजे पाक करायची गरज नाही की गूळ हे करायची गरज नाही, मेल्ट करायची. डायरेक्ट मिश्रणामध्ये घालून मिक्सरमध्ये फिरून अशी छान खमंग अशी होते. मी तुम्हाला एक तोडून दाखवते, तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे. हे बघा किती सुंदर खुसखुशीत, अगदी इझी, अगदी कडक नाही काही नाही, अशी मस्त अशी आपण करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा. आणि मी अशी झटपट अशा मस्त रेसिपी करून दाखवते अगदी चविष्ट अशा. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर कमेंट करा छान छान आणि फॉलो करा संगीताज किचन वाईब्सला. तर भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.